काय बी सांग मोहन पण गैरा खुश दिसते हो तुम्हाला. अरे हो काय सांगू तुले, पण मला तो 12 माराचं कामला पटलं बरं का भाऊ. हा. असं वाटतं मग 100% तरी काम होईल लग्नाचं. होईल हा. मी आहे ना. हा, मी तेच म्हटलं. महाराजले चांगला ओळखतो. पण एक सांगतो तुला यार, मला महाराज असं आपल्यासारखा म्हणजे मला महाराज सुशिक्षित वाटत होता. कशाचा काय बे महाराज आपलाय बाबा घराघर काम करतो बराबर. म्हणजे तू हे गोष्ट माझ्यापासून लपवली मग हा? नोकरी म्हणजे मग लग्न होता का ते मग. अरे हा ते बी गोष्ट बरोबर म्हणते वाला. मग एक काम कर ना, मग महाराजकडे काय चालतो आता, महाराज बोलत होता आपल्याला. महाराजकडे आपण आजच जाऊ. अरे आज नको चालू यार, कसं सांगू का तुला, चांगल्या कामासाठी देर करणं नाही पडत. मग मग आजच चाल. मग म्हणा कसं उद्या गेले असते आपण. आजच चाल. ठीक आहे मग गाडी कोणाची घेऊ पण. माली गाडी नाही का. माझं सगळं गाडी तू आली घे तू, पेट्रोल मी टाकतो. पेट्रोल टाक. अरे मी टाकतो बिंदास पेट्रोल. जाऊ. वा वा. लग्न करून द्याला तुम्ही बाबा. पण एक काम चांगलं करलं होतं तो महाराज पत्ता मला दिला. 100% काम झालं ना. मी पुरा गावात पेढे वाटीन म्हटलं, कारण मी आजपर्यंत लय पोरी पाहिला बरं का भाऊ. भाऊ आहे हा ठीक आहे भाऊ, तूच आहे मग घराघर आपला भाऊ. काम करीन बराबर. प्रणाम बाबा. प्रणाम बाबा घराघर की जय हो, बाबा घराघर की जय हो. तथास्तु बालका. प्रणाम बाबा. बोला महाराज. कैरा खुश आहे तो आपल्या कामावरून. बाबा नमस्कार करतो. बाबा पण मग एक प्रश्न पडलाय, तुम्हाला स्वामी म्हणू की महाराज म्हणू हेच कळत नाहीये. हाय बालका, तुले सांगू का, आम्ही त्रिलोकी महाराज आहे. आम्हाला आकाश, धरती आणि पाताळ तिन्ही गोष्टींचं, तिन्ही लोकांचं सर्व काही दिसते, समजला. तुम्हाला काय सांगू, एक प्रॉब्लेम आहे. मी एवढा मोठा झालो पण माझे लग्न काही होत नाहीये बरोबर, आणि मी लय पुरी पाहिल्या पण पुढेच काही जुळत नाहीये. त्यावर तुम्ही काहीतरी उपाय सांगाल का, जसं माझे लग्न होईल. हे बघ, तुले सांगतो मी, तुले पूजा करावी लागेल बालका. त्याला साधारण तरी 8 ते 10 हजार रुपये खर्च येणार आहे. तर ते तुझी पूजा सक्सेस होईल आणि 2 महिन्यामध्ये तुझे लग्न होईल, हे गॅरंटी देतो. बरं ठीक आहे बाबा, पूजा करायला तयार आहे. महाराज खर्च जास्त होत नाही आहे का, कारण की त्या खर्चामध्ये आम्हाला डीजे सांगायचा आहे, मंडप सांगायचा आहे, वरतून पाहुणे येणार त्यांचा खर्च पाणी करायचा आहे. काय डिस्काउंट वगैरे सांगा. आणि गॅरंटी काय, कारण आताच्या कंडिशन मध्ये एक महिन्यातच पार्टी होत आहे. अरे मूर्ख बालका, तुला समजते का, लग्नाचं आता असं झालं, एका दिवसात फारच होते. टिकलं तर 1 वर्ष टिकेल, नाही तर 100 वर्ष सुद्धा टिकू शकते ते, समजला. याच्यात गॅरंटी वॉरंटी काही नाही आमच्याकडे, समजला. पा हे सांगू का, पूजा घालायचं तुम्ही सांगताय, मी मान्यही करतो आणि पूजा घालायला पण तयार आहे. पण पूजा कुठे करायची, काय करायची आहे, कशी करायची, त्यासाठी लागणारं साहित्य काय काय ते जरा तुम्ही आम्हाला सांगता का, म्हणजे मी ते घेऊन पूजा करायला तयार आहे. बाय बालका, पूजा वगैरे सर्व आम्ही करून घेऊ. ते फक्त तू 11,000 रुपये पैसे मोजण्याची तयारी ठेव, आम्ही सर्व करून घेऊ. त्याच्यामध्ये काय लागते ते, समजला. काठ बाबा मी वाली, मला बायको कशी पाहिजे, 1 नंबर नटीसारखी, म्हणजे तिला पापा घेपे अंगाला असा काटाचा हार यायला पाहिजे. म्हणजे कसं मी जेवढा खर्च लावील तेवढा वाया गेला नाही पाहिजे, नाहीतर काय होईल, मी जेवढाही खर्च लावील तेवढा सगळं वाया जाईल, असं व्हायला नको पाहिजे. नक्कीसारखी म्हणजे सर्व घराला घेऊन चालणारी, संस्कारी आणि सर्वांचे पाय भेट करणारी अशी बायको पाहिजे ना. बाबा पण तुम्हाला एक सांगू का, मला बायको कशी पाहिजे माहिती आहे का, ऐश्वर्या सारखी दिसणारी आणि फिगर उर्मिला मातोंडकर सारखं, म्हणजे तिच्या नाजूक नाजूक हात पाय, मऊ मऊ अंग, असं दाबलं गिबलं थोडं अंगाला असं मस्त वाटलं पाहिजे, गारगार वाटलं पाहिजे, थोडी हॉट बॉडी असली पाहिजे. आणि दगदगगर म्हणजे कोण, माधुरी दीक्षित सारखी दिसणारी, नाचणारी, एकदम सुंदरता, सरळ बोलणं, अशी बायको आपल्याला पाहिजे. तर मला सांग बालका, तुझ्याकडे काय आहे, घर आहे का स्वतःचं? घर असेल तर आई वडील आहे का? आई वडील असले तर जिवंत आहे का? किती बहीण भावंड आहे? मोठा परिवार असला तरी तुला पोरगी मिळणार नाही. आणखी सांग बालका, तुझ्याकडे शेती किती आहे? शेती असली तर ते किती एकर आहे, ते बागायती की कोरडवाहू आहे? आणि विशेष जे करून आणशील मुलगी ते शेतात जाणार नाही. त्याच्यानंतर तुला नोकरी आहे का? विशेष नोकरी असेल
तर काय पगार आहे, महिन्याची किती कमवतो आणि वर्षाची तुझी किती कमाई आहे, हे असल्यावर तुला मुलगी भेटेन. ते जर नसेल तर तुला शक्यच नाही मुलगी भेटणं. जा. काय महाराज काय सांगताय तुम्ही? हे नसल्याने का लग्न होणार नाही का? काय महाराज हे असं थोडे हे गोष्टीने लग्न होणार नाही? काय पण विचारताय तुम्ही? बालका, हे जर तुझ्याकडे नसलं तर तुले मित्राच्या लग्नामध्ये डीजेवर नाचणं आहे आणि भाळमुंजासारखं नाही तुले भात खाऊन. समजला ना? हा. यासाठी काय करणं पडेल महाराज? कारण महाबराबरीचे पोरांचे लग्न झालं आणि मलाच लग्न होत नाहीये. तर यावर काहीतरी उपाय तुम्ही सांगा ना आता मला. आता आली ना गोष्ट तुझ्या लक्षात, म्हणून मी सांगतोय तो उपाय कर. नाही तर भटकत राहशील, मुजा बनून भडमुजा बनून भटकणार. तुला लग्न होणार नाही कदापि. समजला? तू मला सांग चिपड्या, तुले प्रेम विवाह करायचा आहे त्या समाजाच्या पोरगीसोबत लग्न करायचं आहे? सांग तू लवकर मला. महाराज मला लव्ह मॅरेज करायचं आहे. आम्ही एक पोरगी पटवीन, त्या पोरगीसोबतच मला लव्ह मॅरेज करून लग्न करायचं आहे. काय चिपड्या, आताच्या काळामध्ये मोबाईलच्या जमान्यामध्ये 30% मुलं मुली मोबाईलवर चॅटिंग करून सनी लग्न करतायत. ना आई वडिलांची गरज ना समाजाचा धाक. काय सांगू? पण महाराज लग्नासाठी पोरगी कशी पटवू ते सांगा ना तुम्ही मला. ते पण मी सांगू का चिपड्या तुला की पोरगी कशी पटवायची? हा, पण ठीक आहे, मी तुला एक वस्तू देतो. ते वस्तू घे आणि ती पोरगी जर तुला रस्त्यानं चालताना दिसली तिच्या अंगावर ते फेकून दे, म्हणजे ते तुझ्या मागे चालत येईल. समजलास ना? काय महाराज काय चिपड्या गिपड्या काय बोला तुम्ही मला? खुशाल चांगलं नाव आहे मग मोहन. पण महाराज तुम्ही म्हणताय ते खरं आहे, पण मी जर पोरगीच्या अंगावर ते वस्तू फेकली तर नाही तर मला लोक कुत्र्यासारखं मारतील ना महाराज. त्याचं मी काय करू? नाही बाळा, आम्ही दिलेली वस्तू वाया जाणार नाही. एकदा ती वस्तू दिल्यावर आम्ही गॅरंटेड वस्तू देतो आणि वस्तू घेतल्यानंतर पोरगी सीधी तुझ्या मागेच येणार आहे. लक्षात ठेव. महाराज हे तुम्ही मला वस्तू दिली ते मान्य करतो आणि मी ते स्वीकारली पण आहे. त्या चालताना त्या पोरगीच्या अंगावर मी फेकणार आहे, पण मी मार नाही खाणार याची गॅरंटी तुम्ही ना घेतली आहे. बरोबर आहे. पण आता ह्या सर्व गोष्टी मी वापस करणार आहे, यासाठी काही खर्च लागणार आहे का अजून? आणि किती खर्च लागेल? नाही बाळा, आम्ही जी वस्तू दिली आहे ते वाया जाणार नाही. आम्ही एकदा देतो ते वस्तू गॅरंटेड असते आणि एकदा ते वस्तू दिल्यानंतर ते पोरगी तुझ्या मागे पळत येणार. हे बघ, जय बाबा घराघर काम होईल तुझं सर्व बरोबर. पाय बालका, मी अमावस्येच्या दिवशी तुला एक वस्तू देईन. त्या वस्तूचा तू वापर कर आणि माझी जे काही फी आहे ते 5,000 रुपये फी. काम झाल्यानंतर गॅरंटेड काम होईल. मग मला तू 5,000 दे. समजला? जय बाबा घराघर काम करून देईन तुझं बराबर. बाबा मावर लय संकट आले आहे. मी लय संकट आहे बाबा, बोले माफ करा. मी लय संकट आलं तुमच्याकडे. मग एक काम आहे. तू काय सांगू नको मला वांडर बसक्या. मला सगळं समजते. मी त्रिलोकी महाराज आहे. ते कुठे काय मला सगळं समजते. हा महाराज, म्हणून मी तुमच्याकडे आलो महाराज. मला माहिती आहे तुम्हीच मग काम करणार आहे, म्हणून मी तुमच्याकडे आलो महाराज. अरे वांडर बसक्या, खरं खरं सांगतो. मी विचारतोय ते तुही बायको बस स्टँडहून गायब झाली की नाही? हां, तिच्याकडे पैसे बी होते, लाडकी बहीण योजनाचे सोनं बी होतं, कॅश पैसे बी होते. मला माहिती आहे ते कुठे आहे. खरं सांगशील तर खरं सांगतो वांडर बसक्या. हा महाराज, एकदम बरोबर बोलले तुम्ही. तुम्ही सांगलं एकदम बरोबर आहे महाराज. एकदम खरी सांगलं तुम्ही मला. मग बायको बस स्टँडहूनच झालं. ते आम्हाला माहिती आहे कुठे काय आहे वांडर बसक्या. आम्ही त्रिलोकी महाराज आहे. समजला? हा महाराज, आता जाऊ सांगा मी काय करू आता सांगा. मग कसं होईन? बस मग कामाचं एक हे लावून द्या तुम्ही. मग बायको परत यायला पाहिजे एवढं करा महाराज. बस महाराज, पण ते परत येईन ना आता. ते परत यायला पाहिजे महाराज. किती दिवसात येईल मला सांगा महाराज. ते परत यायला पाहिजे. बस मग एवढी विनंती आहे महाराज. टेन्शन घेऊ नको वांडर बसक्या. मी आहे तोपर्यंत तुही बायको मी तुले परत आणून देईन, एवढी गॅरंटी घेतो. हां हा महाराज, मग एकोणती एक बायको आहे. ते काय करू? ते माझी रोज झगडे भांडे मला रोज मारे. ते
किती बी मारे, मला लाता मारे, भांडे फेकून मारे, पण मग तरी मग एकोणती एक बायको, मी लाडकी बायको आहे महाराज, ते परत आणून द्या. मी तुमच्या पाया पडतो महाराज, काही बी करा. मला दिसते ते, मी बघितलं ते कुठे आहे काय आहे, मला सर्व दिसते. तू चिंता काळजी सोडून दे, घाबरू नको. तू काळजी करू नको. तुला सांगतो आहे ना, 51 रुपये ह्या आमच्या याच्यामध्ये टाकून दे. तुझी बायको तुया 8 दिवसामध्ये घरात आणून देईन. मी जशी गेली तशी परत आणून देईन तिला. हा बाबा घराघर, माझं काम करा तुम्ही बरोबर, मी पैसे देईन तुम्हाला बरोबर. बस महाराज, मला एक सांग वाडर बस क्या, तुम्ही दोघी नवरा बायको कुठे चालले होते रे हिंडत हिंडत, हे सांग पहिले मला तू. महाराज आम्ही एका खेडेगावात राहतो. मग आता पुढे सणसूद आला, दसरा आहे, म्हणून मी बायको म्हणे आपण जरा काही सामान पोरायला कपडे लत्ते आणू, म्हणून आम्ही इकडे गावात आलो शहरात. पण मग आम्ही कपडे गिपडे घेतले, किराणा सगळं घेतलं आम्ही ना, सगळं घेऊन घेतलं. पण मग बायको म्हणे की आता मला एक वडा खायचा हॉटेलमध्ये, आपण वडा खायला जाऊ. मग महाराज आम्ही हॉटेलमध्ये गेलो, वडा गिळा खाल्ला, तिनं बी मी वडा खाल्ला. मी फक्त बिल द्यायला गेलो, तेवढ्यात मी बायको गायब झाली महाराज. काय सांगू तुम्हाला, आता तेवढं गायब होऊन गेली मी बायको. मी जमलतच राहिलो तिले. मग काय झालं पुढे ते सांग वाडर बस क्या मला, काय झालं पुढे, याच्या पुढे काय झालं सांग महाराज. मग मी तिला बसस्टँडवर गेलो पाहिले, बसस्टँडवर गेलो, सगळ्या चक्करवर पुढे बसस्टँडवर फिरलो मी, इकडे फिर तिकडे फिर, इकडे पाय तिकडे पाय, पण ते कुठेही दिसले नाही मला. मग अखेरला मी कंट्रोलरकडे गेलो, कंट्रोलरला भोंग्यामध्ये बोलायला लावलो, पण मग बायको कुठे दिसली नाही महाराज. सांगा काय करू, ती कुठेच दिसली नाही. मग पुढे काय झालं ते सांग वाडर बस क्या मला, तू काय काय केलं पुढे सांग महाराज. काय सांगू तुम्हाला, मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो, मग तरी ते इन्स्पेक्टर साहेब होते. मी त्याला विचारलं, साहेब मी बायको हरवली आहे, तर मला सांगा काय मार्गदर्शन करा. पण ते साहेब बोलले, तुम्ही कुठून आले, कुठे चालले होते. म्हटलं साहेब आम्ही आधीच आलो होतो, मग बायको बिन मी बी. मग म्हणे ते साहेब बोलले, त्या बायकोनं कोणती साडी घातली आहे, कोणते कपडे घातले आहे. ते साहेब आणखी बोलले, मग तिची हाईट काय आहे, तिचं नाव काय आहे, ते लग्न कधी झालं, त्याकडे त्या बायकोचं आधार कार्ड आहे का, तिचा रंग कसा आहे, असं विचार महाराज. तुम्हाला काय सांगू, मी डोकं पिकून टाकलं हो त्या साहेबनं. मग मी म्हटलं तर काय करा, म्हटलं अरे डोकं पिकवल्यापेक्षा आपण महाराजकडे जाऊ महाराज, म्हणून मी तुमच्याकडे आलो हो महाराज. मला दया करा महाराज, मी बायको पाहिजे, मला परत मी बायको पाहिजे महाराज. ते कशी व्हायचं. अरे वांडार बोस क्या, तुला समजायला पाहिजे आत्ताचा काळ काय चालू आहे. बायकोला कोणच एकटी सोडू नाही, ते आता आधी तर थोड्या टायमानं कुडी, समजला. बायको कधीच एकटी सोडू नको. मी तुले सांगतो, काय सगळ्याला सांगतो वांडार बसक्या, बायकोला एकटी सोडू नाही, सोबतच वागवायची. कितीही गर्दीत असो, किती बी टेन्शनमध्ये असो, सोबत राहायचं वांडार बसक्या. बोला बालकांनो, काय समस्या आहे तुमची. बाबा खूप परेशानीमध्ये आहे, खूप अडचणीमध्ये आहे, काही परसाद गिसाद द्या. सट्टा देतो, पण सट्ट्याचे प्रकार भरपूर आहे. मिलन आहे, कल्याण आहे, मुंबई आहे, त्याच्यानंतर श्रीदेवी आहे, टाइम बाजार आहे, भरपूर प्रकारचे सट्टे आहे बालकांनो. पण तुम्ही कशात लावणार सांगा. हा तुम्ही आकडा सांगा फक्त, आणि फिक्स आकडा द्या एकदम, आम्ही डायरेक्ट लावतो. पहा, नैले पे दैला एक फुल दो माली, आणि तिकडून घेऊन या पैशांची थैली. गॉड ब्लेस यू माय सन. जय बाबा घराघर, तुमचे काम हो बराबर. हे काय बाबा मला समजलं नाही. अरे महाराज सांगलं ना, ते नेले पे द्यायला एक फुल तो मारली, मला समजलं ते. आता चाल आता आपण मला तर काही समजलं नाही बाबा. चाल, मारून मी सांगतो तुला पुढे. कशा कशात लावशील ना पोहे, लावून आपण काही ना काही करू ना. आता तुझी वाट राहू ना पण पैशाचा. चाललं ना आपण लावून ना. काय तू म्हणतो जुगाड आहे आपल्याला. हे पाय आता लाडकी बहीण योजना आली आहे. बरोबर आहे, बरोबर आहे की सरकार 1,500 रुपये देते. बरोबर आहे, मा बाईचे घरात पैसे, मा बहिणीचे पैसे, बरोबर. अशी मिळून मला असं वाटतं 4,500 तर असतीलच घरामध्ये. हा. ते मी घेतो
आणि जर तुला मग उचल लागायला असेल तर मी तुला उचल देतो. चालेल ना मग आपण तो फिक्स आकडा लावून लावून टाकू. आले पैसे की काही बाबांनी देऊ, ना काही पण आपण घेऊ. बरोबर नेम परेशान करून देणार पाहून आपण बाबा की चमत्कार राहायचं, मग आपण बी म्हणू जय मग. बाबा घराघर काम होईल. दे बरोबर बरोबर. हो ती हरकत कर तुम्ही आता. जर जुगाड नाही लागला ना तर मग घरावर 30-40 किलो तांदूळ पडले हा. ती इकून टाकू डायरेक्ट आणि सट्टा दाबून ना एकदम. आणि नाही कधी आला ना तर बाबाला पकडू आपण. सर आपण काय आपलं हा. काय जाणार आहे ना पैसे कधी दिले घरचे बी घराच्या राखून देऊ. पहिले तर फाशी आहे गावावर. फाशी देईन आपल्यावर. जय बाबा घराघर. आज अजून लय कोणी झालंय. कशाबद्दल माहिती आहे का? तुम्ही जो आम्हाला आकडा दिला होता हा. आणि तुम्ही सांगलं होतं नहिले पे देगा, एक फूल दो माली, आणि- उधर से लेके आओ पैसे ठीक आहे, थैली. हे पहा मग आम्ही घेऊन आले पैशाची थैली म्हटलं. अरे सांगा बालकांनो, काय झालं, काय सापडलं, एवढे काऊन खुश आहे तुम्ही, सांगा. महाराज महाराज काय आकडा दिला तुम्ही की तोच आकडा आला. काय पाहिजे तुम्हाला? पैसे घेता की खंबा घेता? खंबा म्हणजे काय? लाईटाचा खंबा का? हा आपल्या मठात लाईट नाहीये. दारूचा खंबा मग हा. पापी, धूळ, हरामी, नालायक, मूर्खा, तुला आम्ही काय दारू पिणार महाराज दिसतो? आम्ही काय अशी तशी महाराज आहे? आम्ही तपस्वी महाराज आहे. महाराज चुकी झाली, क्षमा असावी, क्षमा असावी. राग शांत करा, आम्ही तुमचे लेकरासारखे आहे महाराज. ठीक आहे, पण आम्हाला क्रोध जर आला ना तर आम्ही काय करून टाकू त्याचा नेम नाही. महाराज महाराज बाबा, मी वाईट मनाने नाही बोललो. तुम्हाला काय पाहिजे होतं काय नाही त्या हेतून मी बोललो. माझा तुमचं मन दुखवण्याचा प्रयत्न नव्हता. मी तुमची सेवा काय करू? अरे नादान बालकांनो, तुम्ही आम्हाला काय देणार? आम्ही एकदा आमच्या समाधीत बसलो ना तर आम्हाला सर्व काय मिळते. समजला काय? महाराज मी नव्हतं ऐकलं. महाराज लोकांना राग येत नाही आणि तुम्हाला कसा का राग आला? अरे चिपड्या, तुला माहिती नाही, आम्हाला नुसता रागच येत नाही, आम्हाला क्रोध येतो, क्रोध. आणि क्रोध आल्यावर तुला माहिती आहे आम्ही आमचं सामान उलथा पालट करून टाकतो, इकडे तिकडे ज्या असेल नसेल ते. समजला? महाराज तुम्ही ना आम्हाला सत्याचा आकडा दिला, तो आला, तो आम्ही घेतला, पण आनंद आहोत. पण आम्हाला तुमच्याकडनं अजून काहीतरी घ्यायचंय. महाराज तुमचा मुक्काम आमच्या गावामध्ये किती दिवस आहे अजून? अरे चिपड्या, आम्ही एका ठिकाणी राहत नाही, आम्ही सदैव भ्रमण करत असतो पृथ्वीचं. आता आम्ही सदैव स्वर्गात जाणार आहे आणि आम्हाला स्वर्गातून पुष्पक विमान येणार आहे घेण्याकरता. समजला? महाराज तुम्ही स्वर्गात गेल्यावर आमच्या शेजाऱ्याला एक निरोप द्या. त्याचा निरोप द्यायचा चिपड्या. बोल. तुम्ही तर स्वर्गात जाणार आहे आता, पण तरी आमचा जो शेजारी आहे ना तर माझ्या बापाकडनं 1 लाख रुपये घेऊन गेला आहे 4 महिन्याची बोलीवर. पण तुम्हाला वाटलं शिंक तो मरून होईल, तो गेला मरून. पण आता तुम्ही स्वर्गात जाताय तर त्याला सांगा तुम्ही हा निरोप की ते 1 लाख रुपये त्या माणसाचे कधी देशील. अरे चिपड्या, तुझा बाप आहे कुठे अगोदर ते सांग मला, सांग लवकर. काय सांगू बाबा तुम्हाला? मा बापेला साठी संध्याच्या मागे गेला वर रे. त्यासाठी ते 1 लाख रुपये घ्यायसाठी तेवढा दिमाग आहे का मग बापाले? दिमाग असता तर खायला राहिला असता 1 लाख रुपये कमवून घेतले असते. अरे चिपड्या, मग मला सांग की त्या शेजाऱ्याने त्या बाचे पैसे परत दिले का? ते चिपड्या, मग असं सांग ना. आम्ही स्वर्गातूनच त्या शेजाऱ्याकडून पैसे घेऊन त्या बापाकडे देतो, त्याची काळजी करू नको. महाराज तुम्ही स्वर्गात गेल्यावर तुमचं शरीर चेटवायचं का पाण्यात सोडायचं का जमिनीत दफनायचं? अरे गिधाडांनो, मी मेल्यावर माझ्या शरीराचं काय करायचं? ते फ्रीजमध्ये ठेवायचं, कारण की ते खराब होणार नाही. मी लवकरच एका हप्त्यामध्ये परत येणार आहे. बाबा आता तुम्ही स्वर्गात जाणार आहेत, पण त्या शेजाऱ्याला निरोप द्यायचा 1 लाख रुपयाचा. आणि मग बाबा दिसला मग बापाला सांगता की पोरानं रामराम घाललाय. अरे ठीक आहे, पण मी स्वर्गात गेल्यानंतर मग जे शरीर आहे त्याला फेकायचं नाही, पेटवायचं नाही, पुरवायचं नाही, फक्त सांभाळून ठेवायचं. मी लवकरच येणार आहे. मी एकच गोष्ट सांगितली तुम्हाला, मा बाबाला तुम्ही भेटताना मा बाबाला विचारा की तुम्ही ते धनाचं मडकं घरात कुठे लपून ठेवलंय किंवा गाडून ठेवलंय, तर लवकर निरोप द्यावर का? मला त्याचं काम आहे. ते चिपड्या, ते धन त्या बानं कुठे ठेवलाय घरात
मी स्वर्गातून आल्यावर तुला ते काढून देईन, काळजी करू नको बाळा, मी काढून देतो. महाराज कधी जाणार तुम्ही मग स्वर्गात? अरे मूर्खा, मी आजच लगेच नाही जाणार आहे. मला जायला 1 हप्ता बाकी आहे. मी सर्वांच्या भेटी गाठी घेईन आपल्या भक्तांच्या, आणि नंतर स्वर्गी लोकी जाणार आहे. समजला? काय महाराज, मला असं वाटलं तुम्ही आत्ता जाता का स्वर्गात? महाराज तुम्ही स्वर्गात असाल ना, तर आम्हाला सांगून जाता, कारण आम्हाला तुम्ही स्वर्गात गेले तर आम्हाला तुम्हाला एक भेटवस्तू द्यायची आहे. महाराज तुम्ही जो आम्हाला सट्टा दिलाय ना, आम्ही त्याच्यामध्ये खुश झाले. तुम्हाला आम्हाला काहीतरी गिफ्ट द्यायचं. काय आहे ते वस्तू, भेट वस्तू, मला सांगा काय आहे ते. बाबा तुम्हाला आम्हाला ती भेटवस्तू द्यायची आहे. ते काय माहिती आहे का तुम्हाला? तो आहे मोबाईल. तो मोबाईल कशासाठी जातो तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही जाणार आहे स्वर्गामध्ये, बरोबर. आम्हाला काही अडचण पडली तर आम्ही तुमच्यासोबत कॉल करू शकतो. आणि जर आम्हाला जर काही नजारा बघायचा असला, नृत्य प्रदर्शन बघायचं असलं, तर आम्ही तुमच्यासोबत व्हिडिओ कॉलद्वारे तुम्ही आमच्यासोबत साधावा. काय? व्हिडिओ कॉल. तिथं स्त्रिया कशा नसतात, इंद्रदेवाचा महल कसा आहे, अप्सरा कशा आहेत, काय आहेत, मदिरा आहे का, का तिथं कोणकोणते देव येतात, आगमन होतात, कोणते गाणे वाजतात तिथं, ते आम्हाला दाखवा. जसं चंद्र आहे, अप्सरा आहे, वाजले की 12, ढोलकी आहे, इश्काच्या नादात आहे, गौतमी पाटीलसारख्या जर तिथं स्त्रिया असतील ते आम्ही बघण्यास उत्सुक आहे. तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. अरे मूर्खांनो, तुम्ही त्याला मोबाईल म्हणता, पण आम्ही साधू संतांच्या भाषेमध्ये त्याला भ्रमणध्वनी यंत्र म्हणतो. आणि ते यंत्र आम्ही स्वर्गात नेऊ शकत नाही, कारण की स्वर्गामध्ये रेंज नाही. ओके, ठीक. महाराज स्वर्गातून तुम्ही निघाले की आम्हाला कळव जा की आम्ही येतोय. एक फोन लावून द्यायचा फक्त. आम्ही इकडे काय ते तयारी तुम्ही स्वागताची ते करू. DJ बँड जे काही सांगायचं असेल ते आमच्या हिशोबानुसार, जेवणाची तयारी तुमची आली, पंचपक्वान बनवू, स्वागतासाठी फूल हार वगैरे सर्व ढोल ताशे वगैरे जे काय असेल ते तुमच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहू. भक्तांना अहो आम्ही खुश झालो. तुमच्या या काय देणार आहे तुम्ही भेटवस्तू, त्याच्यावर आम्ही खुश झालो मनापासून. बाबा आम्हाला आता काहीतरी चांगला आशीर्वाद द्या. हा महाराज, फक्त तुमचा आमच्या डोक्यावर हात असू द्या. अरे चिपळ्यांनो, नुसता डोक्यावरच हात नाही तुमच्या सगळ्या गोष्टीवर, प्रत्येक गोष्टीवर माझा हात आहे.